समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दुर्दैवी घटनेत 7 जणांचा जागीच मृत्यू. अपघातात 4 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने घडला अपघात. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यामध्ये 7 जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर इर्टिगा कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेड्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे. रात्री 11च्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH12 MF 1856 यामध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने या कारने नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा कार क्रमांक MH47 BP 5478 ला जोरदार धडक दिली. यामध्ये जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 351 कडवंची गावाजवळ हा अपघात घडला असून या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 3 ते 4 प्रवासी गंभीर जखमी आहेत. एका गंभीर जखमीला छत्रपती संभाजीनगरकडे नेत असताना त्याचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची गावातील समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक 351 वर सदर अपघात घडला. यामधील 4 प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील 3 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील 7 प्रवासी मयत झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये फैजल शकील मंसुरी, फयाज मंसुरी, अल्तमस मंसुरी सर्व राहणार मालाड पूर्व मुंबई आणि डिझायर कारमधील चालक संदीप माणिकराव बुधवंत वय 30 वर्ष, विलास सुदाम कायंदे वय 28 वर्ष दोघेही राहणार उमरखेड तालुका देऊळगाव राजा, प्रदीप लक्ष्मण मिसाळ राहणार पिंपळगाव बुजुर्ग तालुका देऊळगाव राजा आणि अनिकेत चव्हाण हे 7 जण जागीच ठार झाले आहेत. तर इर्टिगा कारमधील शकील मंसुरी, अल्ताफ मंसुरी आणि चालक राजेश कुमार त्याचप्रमाणे डिझायर कारमधील 1 असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले महामार्ग पोलीस पथकाचे उपनिरीक्षक रामदास निकम, सहाय्यक फौजदार शिवाजी साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिसाळ, MSFचे हरजित राठोड आणि रवी पवार यांनी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्ग पथकाचे संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक गिरी, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद केवट हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व जखमींना मदत कार्य केली. अपघातग्रस्त वाहनांचे कटरच्या साहाय्याने पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दरवाजे तोडून मयत आणि जखमींना तातडीने रुग्णवाहिकामधून रुग्णालयामध्ये हलविले आहे. अपघातग्रस्त वाहने हायड्रा मशीनच्या साहाय्याने हलवून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. सदर घटनेमध्ये 7 प्रवासी मयत झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर उमेश जाधव वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज दिनांक 28 जून 2024 रोजी सुमारे रात्री 11च्या दरम्यान समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे. त्यामध्ये साधारणतः एक चॅनल नंबर 351 मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे. त्यामध्ये साधारणतः एक 10 ते 12 पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे. त्यामधील 4 रुग्ण हे 108च्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहेत. त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे तात्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक 15 मिनिटाच्या अंतराने 3 पेशंट आले असता त्यातले देखील 2 रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे. एक पेशंट सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे. त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित 6 पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आत्तापर्यंत मिळालेली आहे. त्यातले 5 ते 6 जे आहेत त्यांचे ते मृत असल्याची माहिती
ही 108च्या ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे. डॉक्टर उमेश जाधव.